नवी मुंबईमधील ड्रग तस्करी प्रकरणामध्ये पंजाबचं कनेक्शन आता उघड झालेलं आहे। नवी मुंबई पोलिसांनी बेलापूर, आग्रोळी, दिवाळे भागामध्ये छापे मारलेले आहेत आणि 7 ड्रग तस्करांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 47 लाखांचं हेरोईन सुद्धा जप्त केलंय। नवी मुंबईला उडता पंजाब करू पाहणारी ही टोळी शहरामध्ये ड्रग्ज वितरण करण्याचं काम करत होती। सीबीडी इथल्या सी शोर लॉजमधील 4 जुलैला परमजीत सिंग आणि सुखविंदर सिंग यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडून 15 लाखांचं हेरोईन जप्त करण्यात आलं होतं। त्यांनी सुमारे 30 लाखांचं हेरोईन विकल्याची माहिती सुद्धा उघड झाली आहे। त्याची चौकशी केली असता इतर साथीदार सुद्धा आहेत, त्यांची नावं सुद्धा आता समोर आलेली आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेलापूर, आग्रोळी आणि दिवाळे या भागांमध्ये छापे मारले आणि 7 जणांना अटक केली आहे।